मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतला आहे आणि पुस्तकाचं नाव आहे भारतीय समाजाची ओळख. समाजशास्त्र इयत्ता 12वी. प्रकरण क्रमांक 1. भारतीय समाजाचा परिचय. भारतीय समाजाचा आपण परिचय घेणार आहोत. त्यासाठी या पाठातले मुद्दे आहेत. क्रमांक 1चा मुद्दा आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. दुसरा मुद्दा आहे वसाहतकालीन भारत. तिसरा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. या मुद्द्यांचा या प्रकरणात अभ्यास करायचा आहे. आज आपण या प्रकरणाची प्रस्तावना पाहूया. चला तर पाहूया. प्रस्तावना. समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने तुम्ही हे मान्य कराल की समाजशास्त्राचा भर मानवी सामाजिक वर्तनाच्या संदर्भातील काय, कसे आणि का यासारख्या प्रश्नांचा धांडोळा समजून घेण्यावर असतो. म्हणजे समाजशास्त्रात काय अभ्यासायचं आहे तर मानवी सामाजिक वर्तन, माणसांचं सामाजिक वर्तन आणि त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न काय तर काय, कसे आणि का या प्रश्नांची उत्तरं शोधायची. धांडोळा घेणे म्हणजे शोधणे. समाजशास्त्र हे भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये मानवी वर्तनावर प्रभाव पाडणारी विविध कारणे, परिस्थिती, घटना आणि क्रिया यांचे आकलन करत असते. समाजशास्त्र म्हणजे काय तर भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन्ही काळामध्ये माणसाचं वर्तन प्रभाव करणारी कोणकोणती कारणं आहेत, कोणती परिस्थिती आहे, घटना आहेत किंवा त्या क्रिया आहेत याचा अभ्यास करत असते, समजून घेत असते. आणि आपण तेच अभ्यास करणार आहोत. आणि आपण ज्या अनेक सामाजिक नातेसंबंधामध्ये गुंतलेलं असतो त्यानुसार आपले वर्तन आकार घेत असते. आपण वेगवेगळ्या नातेसंबंधामध्ये प्रत्येक व्यक्ती गुंतलेली आहे, कौटुंबिक पण आणि बाहेर पण. त्यानुसार माणसाचं वर्तन होत असतं. त्यामध्ये आपली विचारसरणी आणि कृती, की आपले विचार कसे आहेत, कृती कशी आहे, प्राधान्यक्रम, आवडीनिवडी, पूर्वग्रह, श्रद्धा, आचार आणि दैनंदिन जीवनात आपण ज्यांचे अनुसरण करतो असे धार्मिक विधी यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. आणि मग हे माणसाचं वर्तन कसं आकार घेतं पहा तर विचारसरणी, कृती, प्राधान्यक्रम, त्याची आवडनिवड, दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी अनुसरण करतो तो, धार्मिक विधी या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आता उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या कुटुंबामध्ये मोठे झालात त्या कुटुंबामध्ये सकाळी पूजा अर्चा करण्या अगोदर स्नान करण्याची शिस्त असेल तर तुम्ही ती शिस्त मोडत नाही. कारण कुटुंबामध्ये जे लहानपणापासून तुम्ही वाढलेले असता, जे तुम्हाला वळण लावलेले असतं, शिस्त लावलेली असते ती पालन केली जाते, शिस्त मोडली जात नाही. बालपणापासूनचा तो संस्कार असतो. तसेच तुम्ही या शिस्तीचा प्रचार इतरांपुढे करण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणावर असते. मग आपल्याला जी चांगली शिस्त आहे ती इतरांना सांगून त्याचा प्रचार करण्याची पण प्रत्येकाची सवय असते, की सकाळी लवकर उठा, मग त्याचे काय फायदे होतात. आरोग्यम धनसंपदा, आरोग्य मिळतं सकाळी उठून आंघोळ करणं, स्वच्छ राहणं, देवपूजा करणं. आपण हे एकमेकांना सांगतो. मग आपण दुसरे उदाहरण घेऊया. पहा दुसरं उदाहरण. पुरुष किंवा स्त्री यापैकी कुणा एकाला श्रेष्ठ मानण्याकडे तुमचा कल असेल तर त्यानुसार तयार झालेल्या तुमच्याच दृष्टिकोनाचा तुम्ही आग्रह धरता. पहा की प्रत्येक कुटुंबामध्ये मग जसं बालपणापासून पालनपोषण होतं त्याप्रमाणे एखादा व्यक्ती स्त्रीला श्रेष्ठ मानतो किंवा पुरुषाला श्रेष्ठ मानतो. मग जी अशी प्रवृत्ती असते ते मांडणारं असेल तुमचं मन तर तुम्ही तोच दृष्टिकोन बरोबर आहे असं मांडता आणि इतरांनीही तसं मानावं असा आग्रह धरता की माझा दृष्टिकोन बरोबर आहे. भारतीय संस्कृतीचा उगम हजारो वर्षापूर्वीचा आहे. हा उगम हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्या काळी समाजशास्त्र नावाची स्वतंत्र ज्ञानशाखा अस्तित्वात आलेली नव्हती. म्हणजे तो काळ असा होता जुना की समाजशास्त्र हे काही शास्त्र आहे किंवा ज्ञानाची शाखा आहे अशी कल्पना नव्हती. तुम्हाला हे माहीतच आहे की समाजशास्त्र 19व्या शतकाच्या मध्यावधीस युरोपमध्ये उदयाला आले. आता ही महत्त्वाची बाब आहे की समाजशास्त्र हे शास्त्र म्हणून 19वं शतक उजाडले पहा. आणि 19व्या शतकाचा मध्यावधीचा काळ असेल ते आणि ते युरोपमध्ये उदयास आलेलं आहे. साहजिकच प्राचीन काळातील समाजजीवन आपल्याला कशाच्या आधारे समजते
असा प्रश्न तुम्हाला पडणे बरोबर आहे. मग प्राचीन काळातलं जे समाजाचं जीवन होतं ते कशा प्रकारे समजतं हे आपल्याला प्रश्न पडतोय, त्याचंही उत्तर आपल्याला मिळेल. प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्याचा प्रमुख स्रोत म्हणजे पुरातत्व आणि इतिहास संशोधकांनी शोधून काढलेल्या पुरातन वस्तू. पहा, जुन्या काळातलं जर समाजाचं जीवन कसं आहे हे शोधून घ्यायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं, त्याचा स्रोत म्हणजे मार्ग आहे पुरातत्व, की जे संशोधन करतात, पुरातत्व संशोधन करतात आणि इतिहासाचं संशोधन करतात. या संशोधकांनी शोध लावलेला असतो की पुरातन वस्तू, आपण हडप्पा संस्कृतीचा आणि त्याचा अभ्यास केलेला आहे, इजिप्शियन संस्कृतीचा. त्यामुळे माहिती होते समाज जीवन त्या काळामध्ये कसं होतं. त्याखेरीज प्रवास वर्णने, एखाद्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शानी केलेल्या नोंदी, काहींनी प्रवास वर्णनं लिहून ठेवली आहेत किंवा प्रत्यक्ष पाहिलेल्या घटना लिहून ठेवलेल्या आहेत. चरित्रग्रंथ, साहित्य, कोरलेल्या किंवा लिखित राजाज्ञा, शिलालेख वगैरे कोरलेले असतात किंवा राजाने दिलेल्या आज्ञा, दरबारी दप्तरे म्हणजे राजदरबाराची कागदपत्र, यासारखे लिखित पुरावे उपलब्ध असतात. म्हणजे लिखित अलिखित पुरावे उपलब्ध असतात. म्हणजे इतिहास संशोधक, पुरातन वस्तूंचं संशोधन, कोरलेले लेख, चरित्र ग्रंथ, साहित्य वगैरेमधून लिखित पुरावेसुद्धा मिळू शकतात. म्हणजे त्यातून समाजाचं जीवन कसं होतं जुन्या काळात हे आपल्याला समजू शकतं. पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मानवनिर्मित वस्तू. पुरातन वस्तू म्हणजे काय ते लक्षात ठेवा. तर प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू असतात, पण त्या मानवाने निर्माण केलेल्या. उदाहरण घेऊ आपण. हत्यारे आणि अवजारे, भांडी, दागिने, कलावस्तू, शिल्पे, उत्खनित वस्तू, चित्रे, दफनस्थळे आणि समाधीस्थळे, नाणी, शस्त्रास्त्रे इत्यादी. यातून कळतं त्या काळातले लोक कसे होते हे समजून येतं या वस्तूंच्या माध्यमातून. या संशोधनाच्या माध्यमातून कळतं की समाजजीवन कसं होतं. त्याखेरीज मानवी अस्थी म्हणजे मनुष्य पुरल्यानंतर त्याच्या ज्या अस्थी सापडतात किंवा जाळल्यानंतर, आणि प्राण्यांची हाडे, जीवाश्म, प्राचीन स्थळांचे भौगोलिक स्थान, या गोष्टीही प्राचीन काळातील समाजजीवन समजून घेण्यासाठी उपयुक्त असतात. मग आता लक्षात आलं कोणकोणत्या गोष्टीमुळे आपल्याला जुन्या काळातलं समाजजीवन कसं होतं ते समजतं. आता आधुनिक काळाचा जर विचार केला तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या प्राचीन अवशेषांचे वय निश्चित करणे आणि ते प्राचीन अवशेष सापडले जातात त्याचं वय निश्चित करणे आणि इतर गुणधर्माचे विश्लेषण करता येते आजच्या काळामध्ये. अशा पद्धतीने केलेल्या संशोधनातून प्राचीन समाजाचे पुनर्रचित चित्र उभा करते, पुन्हा निर्माण करता येतं, एक आकृती निर्माण करता येते. जुन्या काळात अशा प्रकारचं समाजजीवन होतं हे संशोधन करता येतं. त्यातून दिसणाऱ्या विविध पैलूंच्या आधारे आपले प्राचीन संस्कृतीविषयीचे आकलन स्पष्ट होते आणि त्यावरूनच स्पष्ट झालेलं आहे की जुन्या काळामध्ये समाजजीवन कसं होतं, संस्कृती कशी होती हे त्या संशोधनावरून कळतं. एखाद्या हजारो वर्षापूर्वीच्या संस्कृतीचे वर्णन सारांशाने करणे हे अत्यंत कठीण गोष्ट आहे. हजारो वर्षाची संस्कृती आहे, तिचं थोडक्यात वर्णन सारांशाने करायचं अशक्य गोष्ट आहे. तरीही भारतीय संस्कृतीच्या ज्या विशिष्ट पैलूंमुळे भारतीय लोकांची जडणघडण झाली त्याबद्दल खूप काही शिकता येणे शक्य आहे. मग भारतीय माणूस कसा घडत गेला, कोणकोणते विशिष्ट पैलू होते, त्याची जडणघडण कशी झाली याबद्दल माहिती मिळते, शिकता येतं. शिकण्याच्या सोयीसाठी पहिल्या पाठाचा मूळ घटक 3 उपघटकांमध्ये विभागला आहे. आता पहिला पाठ जो आहे तो 3 उपघटक केलेले, सुरुवातीला आपण जे पाहिले ते 3 उपघटकामध्ये विभागलेला आहे. आता पाहूया आपण कोणते घटक. 1. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. 2. वसाहतकालीन भारत आणि 3. स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. हे 3 भाग आहेत, 3 भागात विभागलेला आहे. 21व्या शतकातील समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने पुढे दिलेल्या माहितीचे धागेदोरे तुम्ही व्यवस्थित समजून घ्याल, त्याचे मनन कराल, त्यांचे मर्म जाणून घ्याल, तसेच त्यांची चिकित्साही कराल अशी अपेक्षा आहे. आणि मग आपण 21व्या शतकातले विद्यार्थी आणि शिक्षक, समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून ते हे नातं आहे तुमचं, म्हणून तुम्ही त्या माहितीचे धागेदोरे समजून घ्यायचे आहेत, त्याचं मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे, मर्म किंवा त्याचं सार जाणून घ्यायचं आहे आणि त्याची चिकित्सा करायची आहे अशी अपेक्षा समाजशास्त्रामधून व्यक्त केली जाते. अर्थातच हे करण्यासाठी ऐतिहासिक चौकटीतून उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करून
काही हजार वर्षाचा भूतकाळातील प्रवास करणे अपरिहार्य आहे. आणि मग हजारो वर्षाचा भूतकाळाचा प्रवास करायचा आहे तो ऐतिहासिक चौकटीतून, जी माहिती जुनी ऐतिहासिक संशोधन झालेलं आहे, जे उपलब्ध आहे त्यातून प्रवास करायचा आहे. त्यातून हाती लागलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण पैलू आणि महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या आधारे मानवी जीवन पद्धतीचे असंख्य प्रकार, सामाजिक पर्यावरणीय हितसंबंध, आचारपद्धती, धार्मिक विधी, झालेले अन्याय, चुका, ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत ते समजतील. मानवी स्थलांतरे तसेच हे सर्व घडण्यासाठी आवश्यक असलेले घटक याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. नवनवीन माहिती मिळेल आणि आश्चर्यकारक अशी माहिती ती असेल. आता संमिश्र स्वरूपाच्या या माहितीच्या मंथनातून खूप काही हाती लागू शकते आणि माहिती संमिश्र स्वरूपाची आहे. मंथन विचार मंथन. आपली भूतकाळासंबंधीची जाणीव आपला वर्तमान काळ घडवत असते. भूतकाळाची जाणीवच वर्तमान काळ घडवते आणि त्यातूनच आपल्या विचारांची आणि वर्तणुकीची दिशा निश्चित होत असते. आपले विचार आणि वर्तणूक विचार आणि आचारांची दिशा ठरते. हे निःसंशय सत्य आहे. पहा, आपली जडणघडण कशी झाली आहे हे समजून घेत असताना जी नवी अंतर्दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल त्या आधारे तुमचा उत्साह वाढेल. एक नवीन दृष्टी, अंतर्दृष्टी निर्माण होईल की माणूस कसा घडला आहे, समाजाची जडणघडण कशी झाली. कारण तुम्हाला भूतकाळाकडून मिळालेला विविधांगी वारसा तसेच तुमचे वर्तमान आणि नजीकचा व दूरस्थ भविष्यकाळ या सर्वांची असंख्य पाळेमुळे कितीतरी खोलवर रुजलेली आहे त्याची कल्पना तुम्हाला येईल. मग भूतकाळाकडून आपल्याला जो वारसा मिळालेला आहे तो वारसा पण विविधांगी आहे. त्यावरच वर्तमान काळ आणि येणारा भविष्यकाळ याच्याशी संबंध आहे. या सर्वांची असंख्य पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत हे लक्षात येईल. आता पहा, इथे चित्रामध्ये दाखवलेला कालखंड समजून घ्या. पहा, हा आहे हडप्पा संस्कृतीचा काळ, 2600 ते 1500, इसवी सन पूर्व 2600 ते 1500. नंतर वेदकालीन भारताचा काळ आहे इसवी सन पूर्व 1500 ते 500. नंतर दुसरे नागरीकरण आहे इसवी सन पूर्व 500 ते 200. अभिजात काळ आहे इसवी सन पूर्व 200 ते 650. आणि मध्ययुगीन भारताचा काळ आहे इसवी सन, आता हा काळ आपण अभ्यासणार, इसवी सन 650 ते 1500. हा कालखंड आपल्याला अभ्यासाला आहे हे लक्षात घ्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. तसेच इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी पोस्ट केलेले आहेत. ते या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पहा आणि जे व्हिडिओ आवडतील लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.